हॅलो, आता आपण बघूयात विण दोघांतलेही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की समर हा किमयाला तिच्या गेस्ट रूममध्ये घेऊन येतो. गेस्ट रूममध्ये आल्या आल्या तिला धूपचा वास येतो. तेव्हा ती बोलते की बापरे, धूप लावलं का? तेव्हा किमया बोलते की धूप. तेव्हा समर बोलतो की हो, आजीने पहिले धूप लावली. तेव्हा किमया समरला मिठीच मारते आणि ती बोलते की तेव्हा समर तिला बोलतो की काय आठवलं. तेव्हा किमया बोलते की अगदी त्या आठवणी, तो सुगंध, ते धुपाचा वास, हे सगळं आठवतं आहे मला. तेव्हा समर आणि ती मागच्या आठवणी ओघाळत असतात. तेव्हा ती बोलते की तुला आठवतं, कॉलेजहून आल्यावर किती तासन तास मी इथेच बसायचे आणि आजीचं लक्ष असायचं. मग आजी मला म्हणायची की इथूनच जेवून जा, इथेच राहून जा ना. तेव्हा समर आणि ते खूप साऱ्या गप्पा मारत असतात. तेवढ्यात तिथे किमया बोलते की बापरे, रूम खूप छान सजवली आहे. तेवढ्यात तिथे चिंगी येते कॉफी घेऊन आणि बोलते की अजून तुमच्यासाठी काय काय केलं आहे, तुमच्यासाठी जेवण पण खूप छान बनवलं आहे. तेव्हा किमया बोलते ओ, काय मेन्यू बनवला आहे. तेव्हा चिंगी बोलते की तुमच्यासाठी, तुम्हाला गाजराचा हलवा आवडतो, शेवयांची खीर आवडते, सगळं बनवलं आहे तुमच्यासाठी. तेव्हा समर बोलतो की अगं बस बस, सरप्राईज ठेव, आपलं काय ठरलं होतं सांगायचं नाही असं. तेव्हा चिंगी बोलते की ठीक आहे, पण हरकत नाही, जिथे असेल चिंगीचा पाय तिथे घाबरायचं कामच नाही. तेव्हा ती बोलते की स्वानंदी मॅडमांच्या हाताचं तुम्ही खाऊन बघशाल ना, तर तुम्ही बोटंसुद्धा चाखत राहणार, एवढं सुंदर चव आहे त्यांच्या हाताला. तेव्हा समोर बोलतो की हो, खरंच स्वानंदी मॅडमच्या हाताला खूपच चव आहे. तेव्हा चिंगी बोलते की कॉफी घ्या, तुम्ही आवरून घ्या, जेवण रेडी आहे, या असं म्हणून. तेव्हा किमया समरला बोलत असते की काय रे, बायकोचं कौतुक करताना थकत नाही, माझं नाही केलं कौतुक कधी. तेव्हा समोर बोलतो की अगं, आल्यापासून तुझंच तर कौतुक करतो आहे आणि खरंच आमचे स्वानंदी मॅडम आहेचच सुगरण, त्यांच्या हाताला इतकी चव आहे तुला काय सांगू मी. मलासुद्धा त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये सामील करून घेतलं आहे, माहिती ना तुला मी कसा होतो ते. समरही स्वानंदीचं कौतुक करताना थकत नसतो. इकडे स्वानंदी बाहेर येते आणि बोलते की कुठे गेले असतील हे दोघं. तेवढ्यात समर येतो. तेव्हा स्वानंदी दचकते. तेव्हा समर बोलतो की अहो, तुम्ही अशी दचकत जाऊ नका हो, मलाही दचकायला होतं. तेव्हा स्वानंदी शांत होते. तेव्हा समर बोलतो की काय झालं आहे तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की मला काही नाही झालं आहे. तेव्हा समर बोलतो की नाही, तुम्हाला काहीतरी झालं आहे, आत्ताच्या आत्ता सांगा मला. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा समर बोलतो की नाही नाही, काहीतरी झालं आहे, मला आत्ताच्या आत्ता सांगा. गेल्या काही दिवसापासून बघतो आहे की तुमचं मूड व्यवस्थित नाही आहे, तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही, असे भचकन अंगावर धावून येतात, चिडतात. तेव्हा स्वानंदी बोलते की मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा समर बोलते की का, तुम्ही माझ्या मैत्रीण आहात ना, मग सांगा ना. तेव्हा स्वानंदी बोलते हाच तर प्रॉब्लेम आहे. तेव्हा समर बोलतो की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की काही नाही. तेव्हा समर बोलतो की सांगा ना, माझी मैत्रीण तुम्ही आहात ना. तेव्हा स्वानंदी मैत्रीण आहात ना, मग मैत्रिणीशी बोलायला येऊ नको का. तेव्हा स्वानंदी बोलते की जा ना, मग जा मैत्रिणीशी बोलायला, तुमच्या त्या मैत्रिणीशी. तेव्हा समर बोलतो की अहो, पण तुम्ही पण तर माझ्या मैत्रिणी आहात ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, तुम्ही त्याच मैत्रिणीसोबत जा, तुम्हाला पकडापकडी खेळायला वेळ आहे, तुम्हाला गप्पा मारायला वेळ आहे, तुम्हाला भांडणं करायला वेळ आहे, माझ्यासाठी कुठे वेळ आहे. तेव्हा समर बोलतो की आहे मला वेळ, आत्ता आहे ना मला वेळ. तेव्हा समर बोलतो की काय चाललं आहे तुमचं, गेल्या कित्येक दिवसापासून बघतो आहे सारखे भांडतायत, अंगावर येत आहेत, तुम्ही असं बायकोसारखं रिॲक्ट होऊ नका हो. तेव्हा स्वानंदी मनात बोलते की हो, बायको आहे मी तुमची आणि मी आता मैत्रीपासून पुढे आली, तुम्हाला काहीही समजत नाही आहे. तेव्हा स्वानंदी मनात बोलत असते. तेव्हा समर टाळी वाजवतो आणि बोलतो की अहो, बोला काहीतरी, मी तुम्हाला विचारतो आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की काही नाही आणि तिथून निघून जाते. इकडे चिंगी मस्त राणी माझ्या मळ्यामध्ये शिल्का असे गाणे गुणगुणत असते आणि स्वयंपाक करत असते. तेवढ्यात अंशू तिथून येतो. अंशू गुपचूप खाली लपून बसतो आणि चिंगीचं लक्ष नसताना हळूच तिच्या कानात फुंकर मारतो. तेव्हा चिंगी बघायला लागते कोण आहे कोण आहे. अंशू पुन्हा लपून बसतो. तेव्हा चिंगी बोलते की अरे, मिरची कुटायला लागेल. तेव्हा ती मिरची घ्यायला जाते आणि बोलते की तुला हाईट वाढवावं लागेल चिंगी. तेवढ्यात अंशू येतो आणि बोलतो की तिला हात लावताना बोलतो की मी आहे ना. तेव्हा तो स्टूल आणतो आणि तिला ती मिरची काढून देतो. तेव्हा तो बोलतो की मी होतो, नाहीतर पुन्हा त्या दिवसासारखं स्टूलवरनं काढता काढता पडली असते म्हणून. तेव्हा ती मिरची घेते कुटायला. तेव्हा तो तिला मुसळ पण आणून देतो. तेव्हा तो बोलतो हे पण लागेल ना कुटायला. तेव्हा ती बोलते की हां. तेव्हा चिंगी मिरच्या कुटत असते. तेव्हा अंशू बटाटे किसत असतो. तेव्हा चिंगी त्याच्याकडे कंटिन्यू बघत असते. तो बटाटे सालत असतो. तेव्हा त्याचं लक्ष चिंगीकडे जातं आणि बोलतो की काय. तेव्हा चिंगी बोलते की मग अशी फुंकर कानात तुम्हीच मारली ना. तेव्हा अंशू बोलतो की मी नाही. तेव्हा चिंगी बोलते की मला माहिती आहे तुम्हीच मारली. तेव्हा अंशू बोलतो की नाही,
तुला कसं कळलं? तेव्हा चिंगी बोलते की तुम्ही ते फ्रेंडली वागतात ना, म्हणून मला माहिती आहे की तुम्हीच मारली. तेव्हा अंशू बोलतो की आवडलं? तेव्हा चिंगी एकदम शांत बसते. तेव्हा अंशू बोलतो की आवडलं का तुला हे विचारतोय. तेव्हा चिंगी बोलते की अहो ना आवडायला काय झालं, तुम्ही चांगलेच आहात ना. तेव्हा अंशू बोलतो की तू पण तर चांगलीच आहे, म्हणजे बाकीच्या स्टाफपेक्षा हुशार आहेस, तुला इंग्लिश बोलता येतं, समजतं पण. मला छान आहेस तू, मला आवडते. तेव्हा तो बोलतो की फ्रेंड्स. तेव्हा चिंगी त्याच्याकडे हात नाही करत. तेव्हा अंशू थोडा वेळ तिच्याकडे हात धरून उभा असतो आणि बोलतो की ठीक आहे राहू दे, आणि चालला जातो. तेव्हा चिंगी तिचं त्याचं काम करत असते. चिंगीच्या गालावरही हसू असतं. तेव्हा अंशू पुन्हा पटकन येतो आणि तिच्या कानात बोलतो की मगाशी फुंकर घालणारा मीच होतो, आणि तिथून गाणं बोलत बोलत चालला जातो. चिंगी हसत असते आणि पुन्हा गाणं गुणगुणायला लागते. तेवढ्यात तिथे स्वानंदी येते. इकडे स्वानंदीचा मूड बघून चिंगी बोलते की काय झालं वहिनी, तुमचा मूड चांगला नाही आहे का? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही गं, असं काही नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की वहिनी, त्या किमया मॅडम कसल्या भारी आहेत ना, मला तर जाम आवडतात. म्हणजे ते माझ्याशी खूप चांगले बोलतात. त्या समरदादांचं आणि त्यांची मैत्री मला खूप जास्त आवडते. तेव्हा स्वानंदी चिडतेस की काय चाललं आहे तुझं, तुला शांतपणे काम नाही करता येत का? जेव्हा पाहावं तेव्हा बोलतच असते, आणि असं काही गरज नाही घरातल्या माणसांकडे लक्ष देण्याची. तेव्हा चिंगी नाराज होते आणि बोलते की सॉरी. तेव्हा स्वानंदीला कळतं की आपण चुकीचं बोललो म्हणून. इकडे किमया समरला एक एक गिफ्ट दाखवत असते. तेव्हा ती पहिले त्याला परफ्यूम देते आणि बोलते की हा परफ्यूम त्याच्या हातावर मारते. तेव्हा तो बोलतो की काहीच वास येत नाही आहे. तेव्हा किमया स्वतःच्या हातावर मारते आणि त्याला बोलते. तेव्हा समोर बोलतो की सुगंध छान येते, पण असं कसं झालं, मला का नाही आला? तेव्हा किमया बोलते की हीच तर गंमत आहे की हा परफ्यूम स्वतःला लावल्यावर नाही येत, दुसऱ्यांना त्याचा सुगंध येतो. तेव्हा ती दुसरं गिफ्ट दाखवते, त्याच्यासाठी आणलेलं पेन काढते. तेव्हा समोर बोलतो की पेन. तेव्हा ती पेनचं झाकण ओपन करते आणि त्याच्या हातावर काहीतरी लिहिणार. तेव्हा तो बोलतो की हे गेम नाही खेळायचं आहे हातावर. तेव्हा ती बोलते की चुप रे. तेव्हा ती किमया नाव त्याच्या हातावर लिहिते. तेव्हा किमया बोलते की हा असा पेन आहे ना की आठवडाभर तू घासलं तरी ते हातावरचं पुसणारा नाही आहे. तेव्हा समोर बोलतो की आता तुझं नाव 8 दिवस पुसणार नाही, शी यार काय बावळटपणा करतेस तू. तेव्हा तो बोलत असं की काय ग अशी करते, असं तसं त्यांचं चाललं असतं. तेव्हा किमया हसत असते. तेव्हा ती तिसरं गिफ्ट काढते आणि घड्याळ. तेव्हा त्याला बोलते की हे घड्याळ. तेव्हा ती बोलते की ह्या घड्याळ कधीच बंद पडणार नाही, आणि त्याच्या हातात बांधते. तेव्हा की समर बोलतो की गिफ्ट छानच आहेत, पण काय गरज होती याची? तेव्हा किमया बोलते की तुला गरज नाही आहे, पण मला होती. तेवढ्यात काकू येतात आणि तेव्हा बोलते की अरे. तेव्हा किमया बोलते की अहो काकू या ना. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की जुन्या आठवणी काढणं चालू होते वाटतं. एवढं मल्लिका बोलते की अरे बापरे, अरे तुम्हाला आठवतं का इथे तासनतास गप्पा मारत बसायचे तुम्ही. मी आणि आई विचार करायचो की एवढे काय बोलत असणार, शेवटी आम्हाला नॉक करून यावं लागायचं आणि तुम्हाला बाहेर काढावं लागायचं. तेव्हा किमया बोलते की सगळं आठवतं आहे काकू. तेव्हा ती समरला बोलते की आठवतं आहे ना. तेव्हा समर बोलतो की हो मग आठवतंच ना, पण ती वेगळी गोष्ट होती. तेव्हा कॉलेजचे होतो, तेव्हा कॉलेजचे उन्हाळके करणारे पोरं होतं. आता थोडी ना एवढा वेळ गप्पा मारायला बसणार आहे, ते जमणार आहे. तेव्हा किमया बोलते की गप्पा बस, मी तुझ्यासोबत तासनतास गप्पा मारू शकते. तेव्हा समोर बोलतो की तसं नाही, पण तेव्हा उन्हाळके होतो, टवाळखोर करणारे. आता थोडी ना, आता कामं असतात. तेव्हा समोर बोलतो की कामावरून आठवलं, मला मेल करायचं आहे. तेव्हा किमया बोलतो की नाही रे. तेवढ्याच समोर बोलतो की वाव काय खमंग वास येतो आहे, स्वानंदी मॅडम ना, त्यांनी काहीतरी स्पेशल बनवलं असणार आहे. तेव्हा ती बोलते की हो रे, वासाने मला पण असं वाटते भूक लागायला होते. तेव्हा चला मी चाललो. तेव्हा मल्लिका बोलते की काय रे, तुला मेल करायचा होता ना. तेव्हा समोर बोलतो की आधी पोटोबा काकू, मी चाललो, या पटकन डिनरला भेटूया म्हणून. तेव्हा समोर पुढे चालला जातो. तेव्हा मल्लिका मुद्दामच किमयाला पण चढवायचे कामं करते. किमयाला बोलते की हे असंच असतं अगं याचं, स्वानंदी पुढे ना त्याला काहीही दिसत नाही. तेव्हा किमया बोलते हो का, बरं बघतेच मी काकू त्याला, आणि ती पूर्ण चालली जाते. मल्लिकाला तेच पाहिजे असतं. तेव्हा मल्लिका बोलते किमया गेल्यावर अरे वा, ही किमया तर समरला सोडायलाच तयार नाही. या दोघांमध्ये काहीतरी सुरू झालं पाहिजे, म्हणजे तव्यातला एखादा खडा बाजूला टाकावा ना, तसं या स्वानंदीला बाजूला टाकायला पाहिजे, मज्जा येईल. इकडे चिंगीला स्वानंदी सॉरी बोलते. तेव्हा चिंगी बोलते की वहिनी तुम्ही सॉरी नका बोलू. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही गं, माझी जरा चिडचिडच होत होती, सॉरी. पण तेव्हा चिंगी बोलते की नाही वहिनी तुम्ही सॉरी नका बोलू, तुम्ही उलट रागवत जा, मी जास्तच बडबड करते ना. तेव्हा
तेव्हा स्वानंदी बोलते की नाही गोड आहेस तू एकदम. तेवढ्यात समर येतो आणि बोलतो की वाव, त्या जिरं मोहरीच्या फोडणीचा खमंग वास, बाप रे. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला रूमपर्यंत आला. तेवढ्यात तिथे किमया येऊन टपकते आणि बोलते की अगं त्यालाच काय, मलासुद्धा आलं आणि कडकडून भूक लागली मला. तेव्हा समर बोलतो की अगं हो होतंय ये, तोपर्यंत आपण इथे गप्पा मारूया. तेव्हा ते डायनिंग टेबलवर बसतात. तेव्हा समर तिला दाखवतो की तेव्हा भेंडीची भाजी. तेव्हा किमया बोलते की बाप रे, भेंडीची भाजी तुला आठवतं समर, सॅम तू डब्याला घेऊन यायचंस म्हणून. तेव्हा समर बोलतो की हो आणायचा आणि माझा डबा तू खाऊन जायची आणि मला कॅन्टीनचा वडापाव खायला लागायचा, त्यामुळेच मला वडापावची सवय लागली, सगळं तुझ्यामुळेच लागलं आहे. तेव्हा ती बोलते की कैरीची डाळ, मला भूक लागली आहे. तेव्हा समर बोलतो की हो फोडणी होते, कैरीची डाळ ही होणार आहे. तेव्हा सॅम आणि किमया गप्पा मारत असतात, कॉलेजच्या आठवणी काढत असतात, कॉलेजच्या जुन्या आठवणीमध्ये गुंतलेले असतात. स्वानंदी तिकडनं बघतच असते. स्वानंदीला खूप वाईट वाटत असतं मनातून. तेव्हा किमया बोलता बोलता हसता हसता तिला ठसका जातो. तेव्हा समर पटकन तिला पाणी देण्याचा प्रयत्न करतो. शांत बस, वर बघ, तो तिला ग्लास भरून देणार, तेवढ्याच स्वानंदी तिला पाणी देते. तेव्हा समर स्वानंदीकडे बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की हळूहळू सावकाश, जास्त हसू नका, हसल्या तर अजून जास्त ठसका जाईल म्हणून. इकडे समर आणि स्वानंदी त्यांच्या खोलीत असतात. तेव्हा स्वानंदी कपड्यांच्या घड्या घालत असते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम ती उशी द्या हो. तेव्हा स्वानंदी शांतपणे त्याला ती उशी देते. तेव्हा समर बोलतो की फोन कुठे आहे माझा. तेव्हा त्याला तो फोन सापडतो आणि बोलतो की इथेच होता फोन. तेव्हा बोलतो की काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही गप्प काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलतो की नाही असंच. तेव्हा समर बोलतो की अहो नाही पण गप्प काय आहेत तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की मला नाही आवडत सतत बडबड करायला, सतत बडबड आणि कोणी ती सतत बडबड करत असेल ना, तीसुद्धा ऐकायला नाही आवडत. स्वानंदीचा पुरेपूर टोला ह्या किमयावर असतो. तेव्हा समर बोलतो की अहो पण असं का बोलावं माणसाने, बरं वाटतं तुमचा आवाज असा कानात नेहमी गुणगुणत राहिला तर. तेव्हा स्वानंदी बोलते की काय माझा आवाज काय, मी काय गाणं आहे कानात गुणगुणत राहायला, म्हणजे माझा आवाज तुमच्यासाठी इरिटेशनसारखा झाला आहे. तेव्हा समर बोलतो की पण असं कधी म्हणालो मी, बरं वाटतं असं म्हणालो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी वाचत राहिले असं म्हणाला ना तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की याचा काय अर्थ काढायचा, म्हणजे मी रेडिओ सारखी बडबड करत राहायची आणि तुम्ही वाटलं तर ऐकणार, वाटलं नाही तर नाही ऐकणार. कोणाचं किती काय कसं ऐकतात ना, हे तुम्हीच ठरवतात ना. तेव्हा समोर बोलतो की अहो असं काय बोलताय तुम्ही, ते अगदी स्पष्ट शब्दात. तेव्हा समोर बोलतो खरं म्हणजे ना, जगात ना स्पष्ट शब्दात बोलणं हा शब्दच बॅन केला पाहिजे. तुम्ही सतत बोलत असतात स्पष्ट बोलण्यावरनं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो पण स्पष्ट बोलणं म्हणजे दुखवणं ना दुसऱ्याला. तेव्हा समोर बोलतो की हो पण झालं काय, तुम्हाला मला सतत शब्दात पकडण्याचा छंद आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की छंदबिंद काय नाही, तुम्ही तसंच बोलत असतात. समोर बोलतो अहो पण मी सहज बोललं. तेव्हा स्वानंदी बोलते की असू द्या तुम्ही कधीच विचार न करता काहीच बोलत नाही. आता जे बोललात ना, आता असंच आहे तुमच्या मनात. मुळात मी बोलते ते तुमच्या कानात वाजतं ना, बॅकग्राऊंड नॉईजसारखं. यू नो वॉट, मला बोलायचंच नाही आहे तुमच्याशी. तसंही तुम्हाला फरक काय पडणार आहे मी बोलले तर. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही जा तुमच्या मैत्रिणीशी बोलायला. तेव्हा समोर बोलतो की अहो कशाला, तुमच्या हातचं एवढं चविष्ट जेवून झोपली ती डाराडूर, झालं ना तिच्याशी बोलून, खूप गप्पा मारल्या, आता किती बोलायचं. तेव्हा स्वानंदी बोलते बापरे, खूपच दमला असेल ना तुम्ही, मैत्रीण येणार म्हणून तिला रिसीव करायला जावं लागलं, तिला ठसका आला म्हणून खूपच तिच्याशी बोलावं लागलं, ठसका थांबण्यासाठी हसवावं लागलं तिला. एकच ट्रिक आहे ना तिच्यासाठी, तुमच्याकडे सगळ्यांसाठी. तेव्हा समर बोलतो स्ट्रिक माझ्याकडे सगळ्यांसाठी कुठली. तेव्हा स्वानंदी बोलते की माझ्यासाठी जी ट्रिक वापरली ती का वापरली मैत्रिणीसाठी. तेव्हा समोर बोलतो की अहो कुठली ट्रिक. तेव्हा स्वानंदी बोलते की चेहरा बघा, उगाच आव आणू नका. तेव्हा स्वानंदी बोलते की मला ठसका लागल्यावर असंच करता तुम्ही, वर बघा, इकडे बघा, तिकडे बघा, जोक सांगा. तेव्हा समोर बोलतो की अहो तसंच करतात जनरली. तेव्हा समोर बोलतो की तर बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की वर बघा सासू कांदे खाई, असं तुम्हाला नाही ना बोलू शकत, ते प्रोटोकॉलमध्ये बसत नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते की प्रोटोकॉल. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे माझ्यासाठी तुम्ही जनरल असं प्रोटोकॉल वापरतात का, वेगळं काही करतच नाही. तेव्हा समोर बोलतो की आता वेगळं काय करायचं. आता मी एक काम करतो, एक टीमच बसवतो आणि त्या टीमला रिसर्च करायला लावतो की स्वानंदी मॅडमला असं काही झालं तर काय करायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की नका घेऊ, असं काहीच करायचं नाही आहे, नका घेऊ एवढे कष्ट, मला जर ठसका लागला ना तर माझं मी बघून घेईल. तेव्हा स्वानंदी उठायला लागते आणि पडायला लागते. तेवढ्यात समर तिला धरतो आणि हसायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही परत हसतायत. तेव्हा समर बोलतो की हसत बोलतो की अहो तुम्ही कशा आहे, तो ठसका बोलता ठसक्यात उठल्या आणि ठसक्यात पडल्या असत्या तर मला पुन्हा जास्त हसायला आलं असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे मी पडले असते तर तुम्हाला हसायला आलं असतं. तेव्हा समर हसतो आणि बोलतो की नाही म्हणजे हो, आता मित्रांमध्ये एवढं चालतंच ना. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तेव्हा समर बोलतो की अहो काय प्रॉब्लेम,
काय मला कळायला हवं हेच कळत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते कळत नाही की तुम्हाला कळून घ्यायचंच नाही हो. तेव्हा स्वानंदी बोलते की हेच. तेव्हा समर बोलतो की हेच म्हणजे काय. तेवढ्यात दरवाजा नॉक होतो. तेव्हा समर बोलतो की अरे आत्ता कोण आलं. तेव्हा तो बोलतो की स्वानंदी मॅडम जरा बघा ना. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही बघा. तेव्हा समर बोलतो की मी बघायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समर बोलतो की मी बघतो. तेवढ्यात दरवाजात किमया असते आणि बोलते की हाय मी आले. तेव्हा समोर बोलतो की किमया तू. तेव्हा स्वानंदी बोलते की ओ गॉड आत्ता. इकडे चिंगी अंशूच्या रूममध्ये कपडे ठेवायला येते आणि जायला लागते. तर दरवाजा लॉक होतो. तिला खोलताच येत नाही. तेवढ्यात अंशू येतो. तेव्हा चिंगी थोडी घाबरते आणि बोलते की तेव्हा अंशू बोलतो की चिंगी काय करते. तेव्हा चिंगी बोलते की अहो तुमच्या दरवाजाचं लॉक उघडतच नाही आहे. ते लॉक झालं. तेव्हा अंशू बोलतो की एवढंच ना. तेव्हा तो उघडून देतो आणि बोलतो की घाबरू नको सोपं आहे ते. तेव्हा अंशू बोलतो की लावू परत. तेव्हा चिंगी बोलते की नाही नाही जाते मी. तेव्हा ती जायला लागते आणि धडपडणार. तेवढ्यात अंशू तिला पकडतो आणि बोलतो की अगं हळू काय चाललं आहे तुझं. तेव्हा तो तिच्या जवळ जातो. तेव्हा चिंगी थोडीशी हात घाबरते आणि बोलते की जाते मी. ती जाते निघून. तेव्हा अंशूला खूप भारी वाटतं. तेव्हा इकडे किमया बोलत असते की खूप ट्राय केलं यार. माझ्या कामिंग म्युझिकचे सेक्शनसुद्धा ऐकले पण मला झोपच येत नाही. आणि शिवाय माझा लाडका मित्र 10 मिनिटच्या 10 फुटाच्या अंतरावर आहे तर मला कशी झोप येणार. तेव्हा समोर बोलतो की किमया काय गं. स्वानंदीला एकदम चिडचिड होत असते. तेव्हा किमया स्वानंदीकडे बघून बोलते की सॉरी डिस्टर्ब केलं का तुम्हाला. तेव्हा समोर बोलतो नाही नाही अजिबातच नाही. तेव्हा किमया बोलते की ये बस गप्पा मार. बोर तरी कर मला झोप येईल. तेव्हा समर बोलतो की मी बोर करतो. तेव्हा स्वानंदीचा चेहरा बघून किमया बोलते की ए तुमची झोप नाही डिस्टर्ब केली ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही इट्स ओके. तेव्हा किमया बोलते की तेव्हा पण एवढ्या लवकरही कोण झोपतं ना. तेव्हा स्वानंदी बोलते की जनरली झोपतात लोक या वेळेला म्हणजे आम्हीही झोपतो. तेव्हा समर काहीतरी बोलणार. तेव्हा समर शांतच होतो. तेव्हा ती बोलते की पण मला झोप येत नाही ना. अगं जेटलॅग आहे थोडा वेळ लागेल झोप सेट व्हायला. जेटलॅग असल्यामुळे थोडा वेळ लागेल सेटल व्हायला. तेव्हा किमया बोलते की चल ना तू पण ये आपण गप्पा मारूया. तेव्हा स्वानंद बोलते की नाही तुम्ही तुमचं चालू द्या मला ऑफिस येऊ द्या. तेव्हा समर बोलतो की ऑफिस तर मलाही या ना थोडा वेळ. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. तेव्हा समर बोलतो की या ना स्वानंदी मॅडम जॉईन व्हा. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नको. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम. तेव्हा किमया बोलते की एक मिनिट गप्पा नको मला एक भन्नाट आयडिया सुचली. तेव्हा ती बोलते की गाण्यांच्या भेंड्या खेळूया आपण. तेव्हा समर बोलतो की तू ती भेंडीची भाजी खाल्लीस तर तुला काही भेंड्या खेळायचं सुचलंय. तेव्हा किमया बोलते की चल ना स्वानंदी. तेव्हा समर बोलतो की या स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही खेळा. तेव्हा समर बोलतो की नाही आम्ही खेळणारच आहे पण तुम्हीही जॉईन व्हा. तेव्हा स्वानंदी कशी बशी जीवावर जॉईन होते त्यांना. तेव्हा समोर बोलतो की मी सुरू करतो. तेव्हा ती बोलते की नाही मी सुरू करणार आहे. किमया बोलते. तेव्हा किमया एक मराठी गाणे बोलते आणि मराठी गाणं बोलल्यानंतर समरलाही बोलायला लावते. तेव्हा समरही एक मराठी सुंदर गाणं बोलतो. त्याचं गाणं बोलून झालं तो बोलतो की आता स्वानंदी मॅडम तुम्ही. आणि स्वानंदी मॅडम गाणं बोलायला लावतात. तेव्हा स्वानंदी थोडी शांत होते आणि ती कितीदा नव्याने तुला आठवावे हे गाणं बोलते. आणि ती गाणं बोलत असताना किमया पटकन समरला ओढते सालसा करायला. आणि समर बोलतो की नाही नाही मला नाही येत स्वानंदी मॅडमला घे म्हणून. तेव्हा किमया मुद्दामच त्याला डान्स करायला उठवते. समर आणि किमया डान्स करत असते आणि स्वानंदीला खूप वाईट वाटत असतं आणि ती गाणं बोलत असते. तेव्हा तिचं गाणं संपल्यावर समर टाळ्या वाजवतो आणि बोलतो की वा. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.